नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी गेलाय. कुठे पाहूयात. अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरामध्ये उघड्या गटारात पडून एका 55 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृत व्यक्तीची ओळख असलम इसाक शेख अशी झाली आहे. ते साकीनाक्यातील यादवनगर परिसरात राहत होते. गुरुवारी दुपारी खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ गटाराच्या देखभाल आणि साफसफाईचं काम सुरू होतं. यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गटारावरील झाकण काढलं होतं. मात्र त्या ठिकाणी पुरेसे बॅरिकेड्स किंवा इशारा फलक नसल्याचा आरोप केला जातोय. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असल्यानं उघडी गटारं दिसून आली नाहीत आणि असलम शेख त्यात पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली. सुरुवातीला घटनास्थळी त्यांची छत्री आणि चप्पल सापडली. पावसाच्या पाण्याचा वेग जास्त असल्यानं बचाव कार्यामध्ये अडथळे आले. अखेर काही अंतरावर त्यांचा मृतदेह हा बाहेर काढण्यात आला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुर्घटनेनंतर पालिकेनं तातडीनं कारवाई करत चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक जबाबदारी निश्चित करत 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं. संबंधित कंत्राटदाराविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची दखल विधानसभेत सुद्धा घेतली गेली. सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माध्यमांना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. प्रत्येक मॅनहोल आहे त्याच्यावरती आम्ही ह्याच्यापूर्वीच सांगितलं की झाकणं तुटली असतील, निघाली असतील ती झाकणं लावा. ज्या ठिकाणी जाळ्या निघाल्या असतील त्या जाळ्या पण तुम्ही लावा. या सगळ्या गोष्टीचे निर्देश दिले होते. पुन्हा एकदा सांगते, हे जे काम आहे हे काम करत असताना ह्याच्यावरती झाकण होतं, ओपन नव्हता मॅन्युअल. ह्या झाकण लावलेला मॅन्युअल होता. ते त्यांची चुकी ही झाली की भर पावसामध्ये त्याच्यात जाळी टाकण्याचं काम करायला लागले. हलगर्जी पण आहे. जर या ठिकाणी 2 वर्षापूर्वीचं जर तुमचं जाळी टाकण्याचं टेंडर होतं तर तुम्ही का थांबलात? का पावसाळ्याच्या पूर्वी 2 महिन्यापूर्वी 2.5 महिन्यापूर्वी ही जाळी टाकण्याची कामं केली नाहीत कंप्लीट? हाही एक मोठा प्रश्न. हा मी विचारणार, मी हा प्रशासनाला विचारणार की ही जर टेंडर होतं तुमचं 2 ह्याच्यापूर्वी तर हे तुम्ही जाळी घालण्याचं काम तुम्ही का नाही केलं? हा प्रश्न मी नक्कीच प्रशासनाला. तर मुंबईचे माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बीएमसीवर सडकून टीका केली आहे. ती पाहूयात. अनेक वर्ष तर मुंबईने महापौर पाहिलेत, कितीतरी दशक मुंबईने महापौर पाहिलेले आहेत. त्या महापौरांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची काळजी असायची. ह्यांच्या डोळ्या देखत जेव्हा तिथे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी एका मॅनहोल मध्ये पडले, पहिलं तर रिॲक्ट कसं करायचं कळलं नाही आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर चौकशी लावली. विचारपूस करण्याच्या ऐवजी चौकशी लावणारे हा पहिल्या महापौर असतील. आणि आज देखील अनेक लोकांनी सांगून, लोक ट्विटरवर सांगतात, लोक सोशल मीडियावर सांगतात की कचरा उचलला नाहीये, कुठे बॅरिकेड लावले नाहीत, कुठे मॅनहोल ओपन आहेत. तरी देखील काळजी मुंबईची नाहीये. ह्या महापौरांना फक्त आणि फक्त बांगलादेशची काळजी पडलेली आहे. हे आमचं दुर्दैव आहे. जेवढ्या जबाबदार ह्याच्यात महापौर आहेत तेवढेच नगर विकासचे जे मंत्री आहेत, पळकुटे आहेत, जे स्वतः इथे उत्तर देऊ शकत नाहीत, एकनाथ मिंदे, ते पण ह्याला एवढेच जबाबदार आहेत. असतील ते पूर्ण व्यस्त असतील आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात, नगरसेवक फोडण्यात, विकत घेण्यात, दलालांच्या बरोबर बसण्यामध्ये. पण हे सगळं करत असताना स्वतःचं जे ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याचं तर पालन करा. तर या दुर्घटनेवर अन्य विरोधी नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या पाहूयात. बॅरिकेड करायचं, त्याला जाळी टाकायची. ती जाळी उलटा समोसा कसा असते तशी जाळी असते. मागच्या वेळेला महापौरांच्या समोर व्यक्ती पडली, त्याची उलटी इन्क्वायरी चाललीये. तो पडलाच कसा? अरे पडला कसा म्हणण्यापेक्षा तो पडला हे दुर्दैवी नाही का? आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या सिस्टमला गेल्या 4 वर्षात कुठलाच नगरसेवक नसल्यामुळे प्रशासन अंकुश निघून गेलाय का? आणि आजही त्यांना अंकुश ठेवता येत नाही कारण पावसाळ्यापूर्वीची महानगरपालिकेमध्ये चर्चा होते. महापौर आणि उपमहापौरांनी दौरे करून मुंबई तुंबाची थांबत नाही. त्यासाठी तिकडे असणारे कर्मचारी, अधिकारी यांना विश्वासात घ्यावं लागतं. जी कामं सुरू असतात
त्याच्यावरती नियंत्रण असावं लागतं आणि प्रशासकीय नियंत्रण आणि रोजच्या रोज मॉनिटरिंग यामुळे ही कामं होतात. तो नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज ही मुंबईत परिस्थिती उद्भवलेली आहे. किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचं हे घेतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. 20 दिवस 22 दिवस उशिरा पाऊस आला तरी महानगरपालिकेची त्रेधा तिरपीट उडाली. महापौर ज्या ठिकाणी पाहणी करायला जातात त्यांच्या डोळ्यात देखत मॅनहोलमध्ये महापालिकेचा कर्मचारी अधिकारी खड्ड्यात जातो. मुंबईभर ही परिस्थिती आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जरा जास्त पडलं तर मुंबई चोक होते. आज ही घटना आपण ज्याचा उल्लेख करताय ती झाली, अतिशय दुर्दैवी आहे आणि माणूस वाहून जाणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. तर उघड्या गटारांमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे, त्यावर एक नजर टाकूयात. 29 ऑगस्ट 2017 दादर या ठिकाणी डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू उघड्या गटारामध्ये पडून झाला. त्यानंतर 14 जुलै 2019 गोरेगाव येथील दिव्यांश सिंह या छोट्या बालकाचा मृत्यू झाला. घाटकोपर इथल्या शीतल भानुशाली यांचा 3 ऑक्टोबर 2020 मध्ये उघड्या गटारामध्ये पडून मृत्यू झाला. अंधेरीतल्या विमल गायकवाड यांचा 24 सप्टेंबर 2024ला उघड्या गटारात पडून मृत्यू झाला. तर आता साकीनाका इथले अस्लम शेख यांचा मृत्यू झालाय. तर मुंबईच्या चेंबूरमध्ये 2 दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातानं संपूर्ण शहर सुन्न झालं. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याच्या बसवर अचानक एक विशाल पिंपळाचं झाड कोसळलं आणि त्यात अवघ्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर काही विद्यार्थी जखमी झाले, पण विहानचं आयुष्य मात्र एका क्षणात संपलं. अपघातानंतर समोर आलेलं एक छायाचित्र आज लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतंय. आपल्या मुलाची क्रिकेटची बॅट घट्ट मिठीत धरून बसलेली त्याची आई, डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावर आयुष्यभराचं दुःख. ज्या मुलासाठी ती बॅट रोज आनंदाचा भाग होती, तीच बॅट आता आईसाठी त्याच्या आठवणींचा शेवटचा आधार बनली आहे. विहानला क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. शाळेतून घरी आल्यानंतर तो रोज बॅट हातात घेऊन मैदानावर धावत असे. मोठा क्रिकेटपटू होण्याचं त्याचं स्वप्न होतं, पण नियतीनं त्याचं ते स्वप्न अर्धवटच तोडलं. आता त्याची बॅट आहे, त्याचे चेंडू आहेत, शाळेची बॅग आहे, पण त्यांना हात लावणारा विहान कायमचा निघून गेलाय. या घटनेनं केवळ एका कुटुंबाचा मुलगा हिरावला नाही, तर एका आईचं स्वप्न, एका वडिलांचा आधार आणि मित्रांचा जिवलग साथीदारही हिरावून घेतला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला आईचा फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. तर या सर्व घटनांवर जय महाराष्ट्राने काही सवाल उपस्थित केलेत, ते पाहूयात. मुंबई पालिका अधिकाऱ्यांना कुणाचीच भीती नाही का, हा सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. अशा सारख्या घटना का होत असतात? वर्षानुवर्ष मुंबईकरांचा जीव जातोय. बीएमसीच्या कार्यपद्धतीत सुधारणा का होत नाही, हाही सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय. 81,000 कोटींचा अर्थसंकल्प आहे, पण त्याचा उपयोग काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. चौकशी समिती नेमली, हे ठरलेलं उत्तर मिळतं, त्याचं पुढे काय होतं याबाबत काहीच माहिती मिळत नाही. आतापर्यंत एवढे चौकशी अहवाल आले, त्याचा काय उपयोग झाला? मुंबईतल्या या घटना का थांबल्या नाहीत? पालिका प्रशासन मुरदार झालं असून त्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज वाटत नाही का, हाही सवाल आहे. तर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात. पालिकेच्या हद्दीमध्ये साकीनाका खैदानी रोड येथे आज एका इस्माच्या मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. ही काही घटना मुंबईकरांसाठी नवीन नाही. 2023 मध्ये जेव्हा शिवाजीनगर गोविंदीमध्ये दास नावाचे 2 व्यक्तींचा मृत्यू झाला, 2024 मध्ये शिंपोली बोरिवलीमध्ये मृत्यू झाला. यापूर्वी जर घटना फार आहेत, तर निश्चितपणाने याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे. महापालिकेने सहाय्यक आयुक्त आणि काही अधिकाऱ्यांना निलंबित केलेले आहेत, परंतु यापूर्वी सुद्धा अशा ज्या दुर्घटना घडल्या
तर तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित तर केलं, पण पुढे त्यांना बडतप का केलं नाही, त्याच्या चौकशीचं काय झालं, नेमकं कशामुळे दुर्घटना घडल्या, याच्या कुठलीही माहिती महापालिकेने आजपर्यंत प्रसिद्ध केलेली नाही. आज सुद्धा मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टर असून देत, अधिकारी असून देत, काही पॉलिटिकल पार्टीचे लोक असून देत, ह्यांच्या त्या नेक्ससमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की सर्व मॅन्युअलचे जे आपण जे ओपन त्याचे जे झाकण आहे त्याला बंद करावं. ज्या ठिकाणी असं दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्याचा सर्व्हे करावा आणि निश्चितपणाने मुंबईकरांना एक सुरक्षित आपण आश्वासन द्यावं की भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही.